नमस्कार, मी माधुरी वैद्य. बिहारच्या जनतेने त्यांचा आवडता ब्रँड कोणता हे कालपर्यंत लागलेल्या निवडणूक निकालांमधनं दाखवून दिलं. आता महाराष्ट्रात सुद्धा 2 डिसेंबरपासून निवडणुका सुरू होत आहेत. त्यामुळे इथे कोणता ब्रँड चालणार आहे याचं उत्तर जे राजकीय विश्लेषक आहेत किंवा अभ्यासक आहेत त्यांना माहिती आहे. पण सामान्य जनता मात्र त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करते. मध्यंतरी संजय राऊत आजारी पडले, त्यामुळे इथलं त्यांची जी भाषणबाजी होती ती लोकांना ऐकायला मिळाली नाही आणि त्यांच्या बदल्यात उद्धव ठाकरेंनी इथे कोणीही नॉमिनेट केलंय असं दिसलं नाही. उलट ते मराठवाड्यात गेले तेव्हा सगळ्यांना असं वाटलं जनतेला की ते बहुतेक आता शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर ते काहीतरी त्यांना आर्थिक मदत वगैरे करतील किंवा त्यांना दिलासा देतील. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. त्यांनीच उलट प्रेक्षकांना प्रेक्षक म्हणजे जे शेतकरी होते त्यांना प्रश्न विचारले, अनेक प्रश्न विचारले. ते म्हणाले मला शेतीतलं काही कळत नाही, तरीही मी कर्जमाफी केली होती आणि आता तुम्हीच मला सांगा तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळायला हवी होती आणि तुम्हाला किती मिळाली. तर असं काहीतरी कोणीतरी त्यातल्या शेतकऱ्यांपैकी मोघम उत्तर दिल्यावर ते म्हणाले असं नाही, तुम्ही मला प्रत्यक्ष आकडा सांगा मग मला ठरवता येईल. बरं, पीक विम्यासंबंधी सुद्धा त्यांनी प्रश्न विचारले. नुकसान भरपाई प्रत्येक पिकाला वेगवेगळ्या पिकांना किती मिळायला हवी आणि ती किती मिळाली वगैरे अनेक प्रश्न त्यांनी विचारले. आणि त्यांनी एका शेतकऱ्याला असं विचारलं की आमच्या काळातली जी कर्जमाफी झाली होती ती तुम्हाला मिळाली ना, आणि 50,000 रुपये ते सुद्धा तुम्हाला मिळाले ना. तर ते म्हणाले की एक शेतकरी त्यातले म्हणाले नाही आम्हाला काहीच दोन्हीपैकी मिळालं नाही. त्यावर ते लगेच तिकडनं निघाले आणि कोणाला तरी त्यांनी सांगितलं की बाबा याचं काय आहे ते बघून घ्या. म्हणजे कोणत्याही प्रकारची काहीही माहिती स्वतःजवळ नसताना ते फक्त त्यांना भेटण्यासाठी शेतकऱ्यांना आणि त्यांना हे सांगण्यासाठी की हे सरकार तुमच्यासाठी काम करत नाही आहे आणि आमचा शेतकरी आंदोलन झालं तेव्हा असा कयास होता की यातून काहीतरी निष्पन्न निघेल, पण तसं काही झालं नाही. मग असं वाटायला लागलं की मग त्या आंदोलनात तुम्ही का नाही सहभागी झाला. आता हा प्रश्न त्यांना कोण विचारणार. बरं, ते तिथे असतानाच म्हणजे मराठवाड्यात असतानाच त्यांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते भास्कर आंबेकर हे त्यांचा पक्ष सोडून एकनाथ शिंदेंच्या पक्षात गेले. बरं, तिथून ते मुंबईला आले उद्धव ठाकरे आणि इकडे वसई, विरार, मीरा रोड इथले त्यांचे शेकडो कार्यकर्ते त्यांना सोडून BJPमध्ये गेले. इगतपुरीचे इंदुलकर हेही BJPला जाऊन मिळाले. बरं, ही स्थिती उद्धव ठाकरेंची आहे असं नाही आहे, तर ती राज ठाकरेंची सुद्धा आहे. राज ठाकरेचे मनसेचे कदम हे तर आधीच सोडून गेलेले होते. आताही माजी नगराध्यक्ष हे BJPमध्ये गेले. त्यामुळे जर त्यांच्याकडे कार्यकर्तेच राहिले नाही तर मग हे दोघं एकत्र येऊन निवडणूक तरी काय लढवणार असा सुद्धा प्रश्न कित्येकांच्या समोर आहे. बरोबर ना. बरं, राज ठाकरे एकदा असं म्हणाले होते भाषणात, माझ्या सभांना गर्दी होते पण मला मतं का मिळत नाहीत असं मला अनेक जण विचारतात. आता त्यात काय आहे, BJPला सुद्धा वर्षानुवर्ष मतं मिळत नव्हती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सभेला प्रचंड गर्दी व्हायची पण BJP सत्तेवर येऊ शकली नव्हती. वरवर जरी हे बरोबर वाटत असलं तरीही
ते किती चुकीचं आहे हे आपल्याला समजू शकतं. कारण BJPनी हारल्यावर कधीच सरकारवर चुकीचे आरोप केलेले नव्हते. त्याशिवाय आरडाओरडा हा सुद्धा कधीही केलेला ऐकिवात नाही. बरं, त्या काळचे BJPचे सगळे मोठे नेते हे RSSशी संलग्न होते आणि RSSने आत्तापर्यंत जी समाजसेवा केलेली आहे त्यामध्ये त्यांचा उत्तम असा सहभाग होता. त्यामुळेच त्यांनी मतदार समाजसेवा करून मिळवले आणि मग त्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं आणि ते सत्तेवर आले, म्हणजे BJP सत्तेवर आले. पण मनसेच्या बाबतीमध्ये राज ठाकरे हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांना नाशिकमध्ये सुद्धा एक त्यांच्या पक्षाचं किंवा आपण म्हणूया की बाळासाहेबांचं नाव असल्यामुळे त्यांना नाशिकमध्ये चांगली मतं मिळालेली होती, पण त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला नाही. समाजात मोठं भरीव समाजकार्य केलेलं असेल तर ते लोकांपुढे आणण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली नाही आणि ती त्यांनी लोकांपर्यंत आपलं कार्य पोचवलं नाही. त्यामुळे उगाचच असं म्हणणं चुकीचं आहे असं वाटायला जागा आहे. तेव्हा आता पाहूया की आपल्याकडे कोणता ब्रँड चालणार आहे. थोड्याच दिवसांनी आपल्याला ते कळणार आहे. तेव्हा आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.